प्रकारे हा सेंद्रिय घटक तुम्हाला मिळाला आणि तुम्ही वापर कसा केला ते सांगा. माझं नाव अमोल पांडुरंगजी दंडाडे, मुक्काम पोस्ट हिवरखेड, तालुका मोर्शी, जिल्हा अमरावती. मी म्हणजे 10 वर्षापासून शेती करतो. तर पहिलेपासूनही म्हणजे शेतीत खूप माझं लक्ष आहे. बरोबर आहे. तर फवारणी वेळेवर, खत टाकणे, पण एवढंही करून म्हणजे निसर्ग हे साथ देत नाही. बरोबर, विपरीत परिस्थिती. हो. तर मागच्या वर्षी म्हणजे मी भरपूर टाकलं पूर्ण बगीचाले. रासायनिक टाकलं, त्याला अन्नद्रव्य दिलं, थोडं पुढे अन्नद्रव्य दिलं, पण म्हणजे फायदा होत होता, पण जसा पाहिजे होता नाही. त्याच्यानंतर आपलं ते मल्टीप्लायचे म्या याच्यात 4 वर्षापासून ड्रिंचिंग करत होतो, पण एवढं म्हणजे माहित नव्हतं वापर कसा करावा असं. त्याच्यानंतर धीरे धीरे मागच्या वर्षी अजून चांगलं मला म्हणजे अनुभव यायला लागला. सर पण पहिले प्रॉब्लेम काय होता? प्रॉब्लेम म्हणजे सल होती झाडावर, खूप फांदी मर होती, देठ सुकी होती, संत्र गळायचे, असा रिझल्ट होता याच्यात. तर हे मल्टीप्लाय टाकलं तर त्याच्यामुळं म्हणजे बराचसा फायदा झाला. आता गेल्या वर्षी या बागेमध्ये जो प्रॉब्लेम होता तुम्हाला कसं वाटायचं इकडे फिरताना या बागेमध्ये? या बागेमध्ये म्हणजे एकदम चांगलं नाही टाकण्या अगोदर त्या आगी सरी सलाटले होते, म्हणजे बाग एकदम खराब झाली होती. आणि त्यानंतर तुम्ही याला किती वेळेस वापरलं मल्टीप्लायर? महिन्यातून एकदा. असं किती वेळेस? 3 महिने वापरलं लगातार. त्याचं आज जर आपण बघितलं तर याचे पानं वगैरे आज आपण पाहू शकतो. बऱ्याच बागेमध्ये पानं पण शिल्लक नाही. ती सल म्हणताय तुम्ही, सगळी सलच दिसते. परंतु या बागेमध्ये असं वाटतं की याचं नियोजन असं दांडगा असेल, चांगला असेल, पाणी चालूच आहे बा, असं तानावर गेलेली बाग अजूनही वाटत नाही. सल मोडलीच नाही, हे इथपर्यंतच मोडली. आता इकडे तुम्हाला सल दिसणार नाही. बरोबर आहे. इकडलीच मोडली. आपण इकडे बघतोय सल मोडलेली, पण इकडे सल आहे असं वाटत नाही. तेवढं असं वाटत नाही. सल म्हणजे जराशा तुमच्या आपल्या वेगळ्या भाषेत सल म्हणजे फांदीभर, फांदीच्या काड्याचे पडून पडतात. तुटलेल्या. म्हणजे काही शेतकऱ्यांना सल वगैरे माहित नसतं. काका तुम्ही पण वापरलाय का मल्टीप्लायर? आईनच दिलं होतं आणून. मग कधी वापरलं तुम्ही? मी झालं 3 वर्षापासून वापरतो. 3 वर्षापासून. तुम्हाला अगोदर आणि ते वापरण्याचा काही फरक वाटला त्यामध्ये? हा ग्रीननेस येते, म्हणजे जसा जमीन भुसभुशीत असल्याने होते. आता बघा हे विषय कसा झाला, तुम्हाला कुणाला तरी तो प्रोडक्ट कुणाकडून मार्फत तरी आणायची आणि टाकायची, असंच होत होतं. म्हणून कंपनी थ्रू आम्ही या ठिकाणी आलेलो आहोत. आणि कुणाकडे प्रोडक्ट भेटत नाही, कुणाकडे भेटतो. या कारणानं आता तुमच्या वरुड तालुक्यामध्ये आपण एक ब्रांच ऑफिस देतोय, जेणेकरून पण काका हे असं वापरायचं तंत्र नाहीये. याचं वापरण्याचं साधं म्हणजे सरळ असं तंत्र आहे. ते तंत्र असं आहे की याला महिन्याला 1 किलो कोणतंही पीक असो, कारण ह्यानी जमीन सुधारते. आपण म्हणतो ना, जर आई सदृढ असली तर बाळ जन्माला येणार सदृढ जन्मास येईल. तर हे विषय आहे की आपण ही जमीन हळूहळू मारलेली, एकदाच मारलेली नाही. ही नापिकी जे दिसते, अतिरोग दिसतात, बिकट परिस्थितीमध्ये झाडं तग धरू शकत नाही, कारण हे जमिनीचे लक्षणं झाले की ती इंडिकेटर देते की मी खूप खराब झाली, माझ्याकडे लक्ष द्या. तरी सुद्धा आपण द्यायला तयार नाही. एवढं केमिकल टाकून पण रिझल्ट येत नाहीत, कारण त्यांच्याकडे याचं सोल्युशन अजून बाकी नाही. असतं तर आज आपण केमिकलला सगळ्या बागा हिरव्यागार दिसल्या असत्या. केमिकल सगळीकडे उपलब्ध आहे. पण याला वापरायचं कसं काका, की महिन्याला 1 किलो या प्रमाणात 12 महिन्याचे 12 डोस. आता 2 महिने आपण पाणी देत नाही, तर आता 2 महिन्याला तानावर होता बघा. पहिला डोस 2 किलो द्यायचा. तू म्हणाल आमचा खर्च वाढतोय, बरोबर आहे. तुम्ही गेल्या वर्षी वापरलं, तुम्हाला बाग चांगली दिसली, तुम्ही फक्त बाग चांगली दिसण्यासाठी वापरतात असं नाहीये. हा जो खर्च होतोय तुमचा एक्स्ट्रा 7,500 रुपयाचा, एक पेटी घेणार तुम्ही, 7,500 रुपये तुम्हाला जास्तीचा खर्च लागतो. हा तुमच्या वाढीव उत्पन्नातून आम्ही घेणार आहे, हे लक्षात असू द्या. जर तुमचं उत्पादन यावर्षी समजा 10 टन असेल तर तो 12 टनावर निश्चित पहिल्याच वर्षी जाणार, 20% उत्पादन वाढवणार. आणि त्यातून तुम्हाला फक्त एक छोटासा भाग या मातीला वाचवण्यासाठी खर्च करायचा आहे, तो आता गुंतवायचा आहे, बरोबर आहे. असं आणि पहिल्याच वर्षी रासायनिक खत 20% कमी करायचं, कारण तुम्हाला यापूर्वी शेड्यूल माहित नव्हतं. आणि असं करत करत दरवर्षी 20% रासायनिक खत आपल्याला कमी करायचंय आणि 5व्या वर्षी पूर्ण बंद होऊन जाईल. त्यानंतर 3 वर्ष फक्त मल्टीप्लायर वापरायचंय आणि 5-7 वर्ष झाले की याला मल्टीप्लायर नाही, रासायनिक खत पण. आता तुम्ही म्हणणार असं कसं काय? आता काका काय म्हणजे जमीन भुसभुस होते. भुसभुस होते म्हणजे नेमकी काय होतं की यामध्ये गांडूळ असा आहे की आपण जीव बघतो जमिनीमध्ये, बाकीचे जीवन आपल्याला काही दिसत नाही जमिनीमध्ये, डोळ्यांनी पाहू शकत नाही आपण. पण तो एकटाच दिसतो आणि तो जमीन सुपीक आहे किंवा नाही हे आपल्याला त्याच्या मार्फत समजत
असतो. आता गांडूळ काय करतो, एका छिद्रातून खाली जातो, दुसऱ्यातून वर येतो. म्हणजे आपण जे कल्टिवेशन करतो, जमीन खालीवर करण्याचा प्रयत्न करतो, तो करोडो टन माती खालीच्या वर आणून टाकतो. आणि त्या छिद्रातून ऑक्सिजन खाली जातं, जमीन भुसभुस होते, पाणी धारण क्षमता वाढते, निचरा होतो पाणीचा. आणि गांडूळ एक असा प्राणी, त्यांनी खाई जरी खाल्लं तर त्याच्या विष्ठेमध्ये खत असतं, असं खत सोन्यासारखं, त्यामध्ये सगळे न्यूट्रिशन असतात. बरोबर आहे. त्यामुळे तुम्हाला हे सगळे बदल तुमच्या बागेमध्ये दिसत आहेत, कारण थोडंफार जमीन सुधारली आहे. पण तुम्ही लगेच 3 महिन्यानंतर ते शेड्यूल सोडून देता, पुन्हा 3 महिन्याला वापरता. असं न करता पूर्ण शेड्यूल सगळ्या बागेला वापरा, असं आमचं त्यामध्ये काही नाहीये. आता तुम्ही सांगितलं इकडे सल नाहीये, याला तुम्ही 3 वेळेस वापरले, इकडे सल आहे. पण हे जर रेग्युलर वापरलं तर हे कोणतेही प्रॉब्लेम तुम्हाला दिसणार नाही. आणि उत्पन्नात जे तुमच्या वाढ होईल त्यातूनच हा थोडासा तुम्हाला माती वाचवण्यासाठी खर्च करायचा आहे. आणि जेव्हा तुमचं उत्पादन वाढेल 1 वर्षानंतर, कारण तुम्हाला हिरवं करून देणं हे आमचा मुळात उद्देश नाहीये. तुमच्या उत्पादनामध्ये भर पडावा नाही, रासायनिक या शेतीतून तुम्ही बाहेर यावं, हे शेवट या चळवळीचं सगळ्यात मोठं ध्येय आहे. आणि ही जी चळवळ आहे ही शेतकऱ्यामार्फत आपल्याला पुढे न्यायची. समजा तुम्ही वापरलं, तुम्हाला रिझल्ट आले, चांगलं उत्पादन मिळालं, नंतर मग दुसऱ्या शेतकऱ्याला तुम्ही सांगायचं की असं असं आहे एक प्रोडक्ट, आणि ते आपण वापरल्यानंतर आपलं उत्पादन त्यामुळे वाढतं, जमीन पण आपली सुपीक होते, आणि रासायनिक खत आपलं दरवर्षी सुद्धा आपण कमी करू शकतो. तुम्हाला विश्वास आल्यानंतर, तुम्हाला उत्पादन मिळाल्यानंतर, तुम्ही 4 वर्षापासून वापरता, पण तुम्हाला फक्त शेड्यूल माहित नसल्या कारणानं अजून जे बेनिफिट व्हायला पाहिजे ते तुम्हाला अजून झालेले नाही. काही डाऊट आहेत का आता तुम्हाला? काही तुम्हाला वापर करत होते, रिझल्ट तर चांगले आले, तुम्हाला किंमत वगैरे प्रोडक्टची जास्त वाटली? आता तुम्ही सांगितलं ते एवढी जास्त नाही वाटली, पण जे पहिले घेत होतो ते जास्त होते. कारण ते वैयक्तिक माणसाकडून घेत होते, वैयक्तिक माणूस काहीतरी थोडासा भाग आपल्याकडे ठेवणार, नंतर तो तुम्हाला देणार. हा व्यावसायिक भाग आहे. तर आता कंपनी तुमच्या सोयीसाठीच आता ब्रांच ऑफिस वरुडला दिलेलं आहे, बरोबर आहे. तुम्ही कॉल केला, कंपनीला पैसे टाकले, तुमचं पॉकेट घरी येणार. किंवा 2-3 प्रतिनिधी असतील, तुम्ही या वैभव भावाला कॉल केला, ते तुम्हाला घरपोच आणून मटेरियल देणार.